सेफ फूड सेफ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत खाद्यतेलाच्या विक्रीवर एफडीएची आता कडक नजर राहणार आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी खाद्यतेलासाठी नव्या एसओपीची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे। FSSAIच्या नियमानुसार खाद्यतेलाची विक्री, पॅकिंग आणि लेबलिंग करणं बंधनकारक असणार आहे। तेलात भेसळ करणं, मूळ स्रोत लपवणं किंवा विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। तेल उत्पादक आणि वितरकांसह किराणा दुकानदार आणि हॉटेल्सलाही या नियमांचं पालन करावं लागणार आहे। तसेच ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीच्या जाहिराती करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा एफडीएने दिला आहे। गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे गेल्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आम्ही काही तपासणी केल्या, यावर्षीही काही तपासणी केल्या, इन्स्पेक्शन केले आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही मेजर लॅकुना आढळले आणि त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये आणखी जास्त काम करण्याची गरज आहे हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। तर एडिबल ऑइलच्या बाबतीत एडिबल ऑइल इंडस्ट्री जी आहे, मॅन्युफॅक्चरिंग असतील, रिपॅकर्स असतील, पॅकर्स असतील, त्याच्यामध्ये लेबल किंवा ब्रँडवरती काम करणारे संस्था किंवा आस्थापना असतील, यांच्यावरती आपण बघितलं असेल तर महत्वाच्या एक 8-10 गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत। 8-10 म्हणण्यापेक्षाही एक 12 प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्रुटी खूप मोठ्या प्रमाणात सापडल्या। पहिली सर्वात महत्वाची जी गोष्ट आम्हाला सापडली ती अनरजिस्टर्ड किंवा अनलायसन्स्ड अशा अनेक इस्टॅब्लिशमेंट आहेत। ते व्यवसाय चालवतात, ते अपेक्षित नाही। प्रत्येक जण या क्षेत्रामध्ये व्यवसाय जो करतो किंवा या क्षेत्रात म्हणजे फूड बिझनेसमध्ये जो करतो तो फूड बिझनेस ऑपरेटर म्हणून काम करताना त्यांनी रजिस्टर करणं किंवा लायसन्स घेणं हे बंधनकारक आहे। तर विदाऊट लायसन्स आणि विदाऊट रजिस्ट्रेशन जे असतील त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे। तर ती आम्हाला एक गोष्ट आढळली। दुसरी गोष्ट आहे की जे तेल आहे म्हणजे एडिबल ऑइल जे म्हणतो, जे डिक्लेअर्ड आहे, त्याच्यामध्ये अघोषित तेल याचं अडल्टरेशन करणं, मिक्स करणं किंवा तेलाची भेसळ करणं असाही प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळलेला आहे। आम्ल मूल्य म्हणजे त्याला ऍसिडिक व्हॅल्यू असेल, औद्योगिक ट्रान्स फॅट्स जे आहेत त्याच्या मर्यादा ओलांडा, जेवढा अलाउड आहे, मॅन्डेट आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला वापरता येत नाही, त्या ट्रान्स फॅटच्या व्हॅल्यू जास्त असलेल्या ही आम्हाला आढळलेल्या आहेत। मोहरी तेल जे आहे ते अनधिकृत मिश्रण करतात, म्हणजे ज्याला अगोदर काही काळामध्ये ते मिक्सचर व्हायचं ते बॅन केलेलं आहे। फक्त आणि फक्त ॲज अ सेपरेट एंटिटी म्हणून तेवढंच विकता येतं, अदरवाईज ते मिक्सर करून मोहरीचं तेल विकता येत नाही। तसेही मिक्सचर आम्हाला आढळलेले आहेत, दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड। तेलाचा खरा स्रोत, दिनांक आणि पुनर्लेबलिंग हे लपविल्याचं सुद्धा आमच्या निदर्शनास आलेलं आहे। मुदत संपत असलेले तेल याचं पुनर्पॅकिंग करणं आणि ते परत रिफाईन आहे, चांगलं आहे आणि ते पुढच्या काळासाठी वैध आहे असेही प्रकार आम्हाला आढळले आणि योग्य नसलेल्या, वेष्टनाचा वापर व्यवस्थित नसलेल्या अशा बाबी निदर्शनास आल्यामुळं ह्या ज्या गोष्टी सापडलेल्या आहेत ही दीज आर द व्हायोलेशन्स, मेजर व्हायोलेशन्स आहेत। हे मेजर व्हायोलेशन्स आमच्या निदर्शनास आल्यामुळे त्याच्यावरती खूप स्ट्रिंजंट ऍक्शन घेणं अपेक्षित आहे